ए गण्या, लाव रे तो व्हिडिओ. विचार कर. ती येडी तुझं चॅनल उडवलं तर म्हणते ती इंस्टाग्राम वरती तू पण उडवू शकतेस ना. तू तुझ्या काय म्हणतात त्याला, परवानगीशिवाय तिनं फोटो लावलेला आहे, मग तिचं का उडत नाहीये सांग. युट्यूब वरती नाही टाकू शकत, पण इंस्टाग्रामला तू फेक अकाउंट काढून त्याच्यावरती टाकायचं. सर आपण घाबरायचं नाही. माझं असं केलं मी लावले असते घोडे तिचे. ती काय करणार, ह्या मेसेजचा, तू पाठवलेल्या मेसेजचा ना ती वापर करणार. सरळ स्क्रीनशॉट घेऊन ठेवली असेल, तू डिलीट केलीस तरी ती स्क्रीनशॉट घेणार. ती स्क्रीनशॉट घेऊन ठेवली असेल आणि ती टाकणार की मला अशा अशा धमक्या येतात म्हणून. तर तू पण स्क्रीनशॉट घेऊन ठेव. तिने जे लावले ना त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेव. ते आपण नंतर तुझ्या व्हिडिओ बनवशील त्याच्यामध्ये दाखवू शकतो की हिनं केली तर ते सगळं चांगलं आणि आम्ही केलं की हिला त्रास होतोय म्हणून. सो ही जशी वागेल तशीच मी वागणार. ह्याच्या पुढे तिला ना मेसेज टाकतात काय, फक्त मेसेज. सो हा होता तो मेसेज. ही होती सूत्रधार जी आज व्हिडिओ घेऊन आली आहे आणि वारंवार सांगते आहे की मी तर काही करतच नाही, मला तर वेळच नाही आणि मला ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळच नाही. आज तर काय की मला फोटो मागतात, माझ्याकडे फोटो मागतात, पण मी कोणाला देत नाही. मावसाडे, मी पुन्हा पुन्हा सांगितलंय की तूच माझे फोटो लीक केले, तुला त्या अक्कीने दिले, अक्कीकडून घेऊन तू सगळीकडे स्वतःचं तोंड काळं केलंस. दल्लीबाई, कशी काय ग तुझी जीभ कशी काय उचलते असं बोलायला आणि असं वागायला आणि लोकांना प्रवचन द्यायला की मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली. कड्या लावून लावून किती जणांना घेतेस ग. तुझा भैरव एका बापाचा आहे ना, तर खरंच मान्य कर आणि खोटेपणा बंद कर आणि माझा विषय पुन्हा पुन्हा काढू नकोस. माझे फोटो सगळीकडे लीक केलेस आणि वर आज तोंड करून सांगते. जिचा स्क्रीनशॉट तू लावलेलास ना, ती त्याच्यामध्ये काहीतरी लिहिलेलं की जी बाई दुसऱ्यांवर बोलते तिचं जरा तोंड बघू दे वगैरे. तर त्या बाईला पण मी इतकंच सांगेन की हिचं बघताय ना ते बघा, हिची डांग बघा. समजलं ना, तुमची लायकी तीच आहे. आणि दुसरी गोष्ट, हिच्याबद्दल बोलते किंवा इतरांबद्दल बोलते कारण मला खोटं सहन होत नाही आणि ह्याच खोट्याचा पर्दाफाश करण्यासाठी मला स्वामींनी पाठवलंय. तुमच्याच भाषेत बोलते, मला स्वामींनी त्याचसाठी पाठवलंय. आणि जो सगळ्यात पहिला स्क्रीनशॉट लावलेला ना, जे रेकॉर्डिंग लावलंय तिथे असं लिहिलेलं आहे हिचं नाव घेऊन. त्याचं थोडं बॅकग्राऊंड देते. तर ही चड्डीबाई माझ्याकडे माफी मागत आलेली. ह्याच्यानंतरचं पण तुम्हाला मी हे ऐकवते. थांबा, अजून पिक्चर अभि बाकी आहे मावसाड. जे लोकांना त्या दिवशी तू काहीतरी कॉमेंटमध्ये लिहिलं होतंस ना, अभि पिक्चर बाकी आहे, तर तुझा पिक्चर आज बघ, मी आज पूर्ण क्लायमॅक्सच करून टाकते. हिच्या सांगण्यावरनं चड्डीने व्हिडिओ बनवले होते, पण नंतर जसं तिची असलियत बाहेर यायला लागली, मग तिच्या नवऱ्याने तिला अक्षरशः टाकण्याची भाषा आणि अक्षरशः तिची साथ सोडायचं असं त्यांचं म्हणजे इतक्यावर येऊन ठेपलेलं. कारण हे जे मी बोलते ते खरं असतं आणि मी खरंच बोलते आणि पुराव्यासहित बोलते. त्यामुळे हे तिच्यावरती आलं. मग तिच्या अंगावर शेकल्यावर मावसाडने तर अंग काढून घेतलेलं होतं. मग एक दिवस चड्डी रडत रडत माझ्याकडे आली, ते पण मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि मग माझे व्हिडिओ, प्लीज माझ्याबद्दल असं नको बोलू, माझ्या घरचे मला त्रास देतात, हे ते असं बोलता बोलता मी तिला विचारलं की तू मावसाडच्या सांगण्यावरनं केलंस का. तर तिने कबूल केलं आणि तिने मला हे पाठवलं, तिने मला हे सांगितलं. चड्डे, मी सॉरी नाही बोलणार तुला, कारण ज्या माणसाशी आपण जेव्हा संगत करतो ना, तेव्हा मी तुला आधीच सांगितलं होतं की हे तुझ्या अंगाशी येणार आणि तसंच तुझ्या आज तो दिवस आलेला आहे आणि तुझ्या अंगाशी ते येऊन ठेपलेलं आहे. आता तू बघ काय करायचं ते काय नाही. मी तर फक्त इतकंच सांगते की मावसाड, तू खूप बोलत होतीस ना, वचा वचा चुरूचुरू चुरूचुरू, हे कर ते कर, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून ढाय ढाय ढाय. तर त्याच व्यक्तीने मला हे पुरावे दिलेले आहेत आणि ह्यातनं स्पष्ट होतं की काय लेवलची बाई आहे ही, इतरांना काय सांगते, कुठल्या भाषेत सांगते आणि कसं काय करायला सांगते. आणि राहिला प्रश्न त्या योद्धाचा, तर योद्धाचं पण मी ऑलरेडी पुराव्यासहित सांगितलेलं आहे. हिने कितीही डिनाय करू दे, तर मावसाड आता तुझे तोंड काळं करण्याची वेळ आलेली आहे. राहिला प्रश्न IP ॲड्रेसचा आणि जीमेल आणि हे ते, तर ते असले धंदे, तू धंदेवाली बाई आहेस ग. त्याच्यामुळे आम्ही तुझ्यावर तो फालतू वेळ वाया घालवणारच नाही. हे पुरावे घ्यायचे तर घे आणि निक्कल लवडियन. मुळात मी हे पुरावे तुला देतच नाही आहे आणि तुझ्यासाठी नाहीच आहेत. हे फक्त मी माझ्या मंडळींसाठी सांगते, क्लिअर करते पिक्चर. त्यांना जे काही आहे त्यांच्या मनात कुठलाही डाऊट नको राहायला म्हणून मी त्यांच्याबरोबर हे शेअर करते आणि तुझी असलियत दाखवते. आता ज्यांना हे खरं मानून घ्यायचं आहे त्यांनी घ्यावं, नाही तर अंडे बनून राहावं.
त्यांची लायकी तीच आहे. तो चड्डीचा नेक्स्ट ऑडिओ ऐका तुम्ही. आणि मी पूर्ण नाही, खूप मोठा ऑडिओ आहे तो, 5 मिनिटाचा ऑडिओ आहे आणि नुसती रडारड आहे त्याच्यामध्ये. प्लीज असं नको करू, प्लीज मला नको करू, असं नको करू, मी ना तुझी माफी मागायला तयार आहे. पण थोडंसंच म्हणजे जे मावसाडबद्दल बोलले ना तेवढंच तुम्हाला ऐकवते, तेवढं मी क्रॉप करून काढलेलं आहे. सो ऐका. मला सगळे जण युट्यूबवरती नाही का प्रामाणिक प्रयत्न करतात, क्रिंज कंटेंट करतात पैसे कमवण्यासाठी, आणि हा प्लॅटफॉर्म काही जास्त दिवस असेल नाही मला फक्त एवढं सांगायचं की ही गोष्ट फक्त तुमच्या तरी माझ्या, मी कधी कुणाला शेअर पण नाही केली. मी खरं सांगते, मी हा जो विषय ना मला तुमच्याबरोबर मी आता शेअर करते, मी कुणाच्या सल्ल्यावरून किंवा कुणाच्या बोलण्यावरून नाही. तर सल्ले देणारे माहिती ना तुम्हाला की सोशल मीडियावर व्हिडिओ टाकायचं म्हणतात, मला ते करायचंच नाही. माझी चूक झाली की मी तुमच्या व्हिडिओ केला, पाहिजे असेल तर मी माफी मागते, पाहिजे असेल तर तुम्ही मला सांगा. मी चच्चा तुला इतकंच सांगेन, सांभाळून रे बाबा, सांभाळून. 12 गावचं पाणी प्यायलेली बायको केली आहेस बघ, कुठे काय झेपतंय का? गावाला जातोयस परत, तिथे नाही लागली कामाला धंद्याला म्हणजे झालं. मंडळी, मला माहिती आहे की मी आज पोल टाकला होता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं होतं की कोणावर पॉडकास्ट करू. मेजॉरिटी बोंबाडवर सांगण्यात आलं होतं, पण मला आज ही गोष्ट क्लिअर करणं आणि आज ह्याच्यावर बोलणं जास्त बरोबर वाटलं. आणि मला असं वाटलं की आजच हे क्लिअर केलं पाहिजे, कारण काही गोष्टी असतात ज्या वेळच्या वेळीच उघडकीस आलेल्या चांगल्या असतात म्हणून. आणि त्या व्यतिरिक्त कोणाला तरी रिप्लाय केला होता मावसाडने, तर तो पण तुम्हाला दाखवते. तर आता कोणाची तोंड काळं करण्याची वेळ आली आहे, ते आता ज्याचं त्याने करावं, कुठे घालावं की काय, आता जिथे घातलं आहे तिथून काढावं. आता तर मला चिटाईसहित सगळ्यांवरच, म्हणजे कुठून काढली आहे ही, निपजली आहे, आणि हिने निपजलेला तरी खरं एकाचा आहे का, ते आता खरंच म्हणजे पूर्ण खानदानी रोग लागलेला आहे वाटतं. सो ही आहे ती कॉमेंट. ही बोंबाडवरून बोलत होती, ही बोंबाडचं ज्ञान देते. ही आता इतकी भिकेला लागली आहे की कोणाचंही कॉन्टेंट बनवून छापते. म्हणजे इतकी वाह्यात बाई आहे ना. आता तिला तिथे काय ते घेतलंय का काय, ठगवते लोकांना, ते काय होत नाही त्याचे हप्ते वसूल करायला. आता कोणाच्याही टट्टीमध्ये हात घालून तोंडाला फासते आपली आणि दुसऱ्यांना बोलते. मग कोणती पण मैत्रीण उचलून पकडून आणते आणि कोणाचे पण रेकॉर्डिंग लावत बसते, कोणाचं पण काही सांगत बसते आणि स्वतःच्याच पायावरती स्वतः, म्हणजे ते पुरत नाही आहे हिला, तर अजून त्याच्यामध्ये ना टट्टीमध्ये पाय घुसवते ही पूर्ण अखंड बरबटल्याशिवाय काय गप राहणार नाही आहे वाटतं. वसाडी सगळीकडे खाऊन आणि किती जणांचं काय माहिती कुंड्या लावून आता मोठी कर्माच्या गोष्टी करते आणि असं, आणि एकत्र प्रार्थना केली तर आता तुझीच वाट बघत होते. कर ना मग प्रार्थना, बाकीचे तर येडे आहेत ना, इतके जे लोक बिचारे तात्कळत बसलेत. तुझी ती कोणती अडकलेली मैत्रीण, ती पण तसलीच दिसते, अडकली नाही आता तर तिचे अजूनच वाट लागणार आहे. कारण एवढे तिच्या घरचे वगैरे जे प्रार्थना करत होते, जे तिचे शुभचिंतक वगैरे कोण नव्हते वाटतं, कोणी तिच्यासाठी चांगलं चिंततच नव्हतं, म्हणून ती इतके दिवस अडकून बसलेली. आता हिने प्रार्थना केली, कारण खोट्याला खोटाच साथ देतो ना, मग खोट्या बाईने प्रार्थना केलेली फळली. कारण तशीच आहे, उघड्याला भेटलेली नागडी आहे ना, नागडीचीच प्रार्थना हे झाली, फळली हिला. म्हणजे काय बोलायचं आता, काय बोलते, तिच्या घरचे दारचे कोणच नाही, तुझीच वाट बघत होती. म्हणजे तुझे प्रार्थना तिच्यासाठी लागू झाली, याचा अर्थ त्या बाईची लेवल काय असणार आहे ते आता बघा. अगं किती ते स्वतःची टुंगी लाल, किती ते स्वतःला क्रेडिट घ्यायचं, किती ते दाखवायचं, दुसऱ्यांना बोलू दे ना चांगलं, स्वतःच किती स्वतःचं हे करून घ्यायचं. लाज वाटत कशी नाही बाबा, खरंच एकापेक्षा एक नमुने आहेत. आणि कोण कोणाची बाजू घेते बघा, म्हणजे चोराची बाजू चोरच घेतोय, बोंबाडची बाजू घेत सुटली आहे. आणि बरोबरच आहे मावसाड, तुझी टुंगी लालच असणार आहे ना, बरोबर चांगली सुजवलीच असेल तुझी, सारख्या कड्यात लावत असते ना, बघा तेव्हा कड्या लावून हेच धंदे करते, मग लालच होणार, लाल आता काळी पडणार आहे थोड्या वेळात. आणि राहिला प्रश्न तुझ्या घरच्यांचा, तर तुझ्या नादाला कोण लागणार आहे? ते बोंबाडच्या घरचे तरी भॉ करत सगळीकडे भुंकत सुटले, पण तुझे तर याच्यामध्ये कोण लागणार आहे ना, तुझे तर थोडे ते त्या लायकीचे आहेत समज, ते त्यांची काहीतरी स्टेटस आहे, डिग्निटी आज वर्ड यूज केला, त्यांची डिग्निटी आहे ना, म्हणून तू आहेस शाबूत. आणि तुझी तेवढी लेवलच समजत नाहीत ते, की तुझ्यावर काही बोलावं आणि तुझ्याबद्दल काही सांगावं आणि कुठलं क्लॅरिफिकेशन द्यावं आणि तुझ्याबद्दल चांगलं पण बोलावं आणि वाईट पण बोलावं. त्याच्यामुळे ह्या भ्रमात राहू नको की आम्ही ठरवलो आणि आम्ही नाही काढलं, आम्ही नाही बोललो, आम्ही नाही कधी असं हे केलं, आमच्या पण फॅमिलीत होतं. कारण
चिटाई आणि चिटाईच्या पोरी आणि तो पोरगा वळू गावचा सोडलेला फिरत असतो. ते काय लेवलचे आहेत ना ते तुमच्या घरच्यांना चांगलंच माहिती आहे. आणि ते स्वतःची डिग्निटी मेंटेन करून आहे. ठीक आहे, तुमची तर काहीच नाही आहे, तुम्ही काहीच ठेवलेली नाही आहे. गावातले पण थुकतात तुमच्यावर. तर त्याच्यामुळे या बाता तू मारूच नको. आणि त्याचं क्रेडिट बिडिट नाही आहे तुला. तुझ्या फॅमिलीने हात जोडलेत तुमच्यासमोर, आहे म्हणून निभावतायत. ही सत्य परिस्थिती आहे. सो मंडळी, हेच मला क्लिअर करायचं होतं. आणि मी असंच किती दिवस होतं माझ्याकडे हे, आता तुम्ही बघितलं तर डेट्स वगैरे जुलै वगैरेच्या, म्हणजे आता जवळजवळ वर्ष होईल त्या गोष्टीला. पण आज म्हणजे एकदमच मला असं वाटलं की सांगायलाच पाहिजे, कारण द डेव्हिल मेड मी डू इट. समजलं? आज माझ्यातला डेव्हिल बाहेर काढण्याची आजचीच ती वेळ, हीच ती वेळ, हाच तो क्षण. सो एन्जॉय द टुडेज पॉडकास्ट, एन्जॉय द ताजा खबर, एन्जॉय द सनसनीखेज खुलासा. आणि कसं वाटलं तुम्हाला ते कॉमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका. भेटू आपण लवकरच उद्याच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या फेवरेट कॅरेक्टरसोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासलामा.